यानंतर बघणार आहोत इतरही घडामोडी वेगवान। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले, तर त्यात तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचं नाव घेतलं जात आहे। विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पाठीशी हायकमांड असल्याची सूत्रांची माहिती आहे। कृपाशंकर सिंह, नसीम खान या निरुपम विरोधकांना हायकमांडकडून कानपिचक्या देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली। अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 ला झाली होती। 2016 पासून अश्विनी बिद्रे हा बेपत्ता असताना 31 मे 2017 ला ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांची वर्धा इथं बदली केली आहे। येत्या 1 फेब्रुवारीपासून देशभरातील गरीब सवर्णांना केंद्र सरकारच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे। या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानं एक आदेश जारी करत आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियम अधोरेखित केले। पंतप्रधान मोदींसाठी ठाकरे चित्रपटाचा विशेष शो आयोजित केल्याची सूत्रांची माहिती आहे। संसद किंवा राष्ट्रपती भवनामध्ये शोचं आयोजन होऊ शकतं असं सूत्रांनी सांगितलंय। आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा 287वा वर्धापन दिन आहे। या निमित्तानं दिल्ली दरवाजा पूर्ण उघडण्यात आला असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गायीला वाचवण्यासाठी एका टँकर चालकानं केलेला थरारक प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला। हे फुटेज गुजरातच्या जुनागड इथलं आहे। यामध्ये एक गाय रस्ता क्रॉस करताना दिसते। रस्ता ओलांडताना भरधाव वेगानं जाणाऱ्या टँकर समोर येते। मग काय, गायीला वाचवण्यासाठी हा टँकर चालक जोरदार ब्रेक मारतो। ईव्हीएम हॅकिंगचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत। भारतातले ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला। ईव्हीएम मशीन हॅक करता येत नसल्याचं पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। जम्मू काश्मीरमधील शोपियान इथं दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू आहे। एकूण 4 ते 6 दहशतवादी इथं लपल्याची माहिती मिळत असून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराकडून झिरो ऑपरेशन राबवलं जात आहे। मुंबईतल्या बोरिवली स्टेशनवर एक गुजराती कुटुंब ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभं होतं। त्या दरम्यान एका चोरानं त्यातील एकाचा मोबाईल खेचून पळ काढला। रेल्वे रुळांवर उडी मारली। त्यापाठोपाठ ज्याचा मोबाईल चोरला गेलाय त्यानं चोराला पकडण्यासाठी उडी मारली। मात्र त्याच क्षणाला प्लॅटफॉर्मवर गाडी आल्यानं मुलगा लोकलची धडक बसून गंभीर जखमी झालाय। अहमदनगरच्या हेटागळी इथं शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीमध्ये 28 एकर ऊस जळून खाक झालाय। ग्रामस्थ ज्ञानेश्वर कारखान्याच्या अग्निशमन दलाने शर्थीचा प्रयत्न करून शेकडो एकर ऊस जाळण्यापासून वाचवलाय। पुण्यातील ताडीवाला रोड भागामध्ये भीषण हत्याकांड घडलेला आहे। पतीनं घरगुती वादातून पत्नी आणि 2.5 वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या केली आहे। बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। नाशिकमध्ये एका गाडीच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झालाय। नाशिक मुंबई महामार्गावर आडगाव जवळ हा प्रकार घडला। यामध्ये बिबट्याची कातडी निघाल्यानं संशय व्यक्त केला जातोय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील असोला इथं 2 गटात हाणामारी झाली होती। या प्रकरणी मुलगीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी चौघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी खंडोबा यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे। थापलिंग खंडोबाच्या यात्रेत सर्वात मोठी उलाढाल होते ती खोबरा आणि भंडाऱ्याची। यात्रेमध्ये कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात। सांगलीमध्ये तापमान कमी झाल्यानं धुक्याची चादर पसरली होती। आश्चर्य म्हणजे नेहमी थांबून राहणारं धुकं यावेळी मात्र वाहताना पाहायला मिळालं। वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे सांगलीकरांनी मात्र गुलाबी थंडीचा आनंद लुटला। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा गावच्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या कुडाच्या घराला आग लागली। या आगीमध्ये घरातील साहित्यासह घराची राख रांगोळी झाली। ही घटना 21 जानेवारीला सकाळी घडली असून या आगीमध्ये महिलेचं जवळपास 50,000चं नुकसान झालंय। गुहागरमध्ये विहिरीत पडलेल्या एका गव्याच्या पिलाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले। रात्रीच्या वेळेस कळपाने जाताना पिलू विहिरीत पडलं असावा असा अंदाज वनविभागानं वर्तवलाय। हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागामध्ये भर चौकामध्ये फेरीवाल्यांवर दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे। घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून जखमी फेरीवाल्याचं नाव बरकत अण्णा असं आहे। मुंबई पुणे महामार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली। या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालाय तसंच बसमधील 4 प्रवासी देखील जखमी आहेत।
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये ताडगावजवळ तिघांची माओवाद्यांनी हत्या केली आहे। कसनासूर चकमकीमध्ये खबऱ्याची भूमिका बजावल्याने तिघांना मारत असल्याचं पत्रकातून माओवाद्यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची योजना मोदी सरकार आखत असल्याचं समजतं। एकूण 70,000 कोटींची ही योजना आहे, जिच्यावर सध्या सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत। 2 वर्षांच्या मेहनतीनं मुंबईतल्या फ्लोरा फाउंटनला त्याचं गतवैभव पुन्हा एकदा मिळालंय। 24 जानेवारीला मुंबईकरांसाठी फ्लोरा फाउंटन खुलं होणार आहे। बायकाळेच्या राणीबागेमध्ये तब्बल 20 वर्षांनंतर वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना घुमणार आहे। गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातून 2 सिंह आणि औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातून 2 वाघ राणीबागेमध्ये आणले जाणार आहेत। रेल्वे मंत्रालयानं राजधानी गाड्यांच्या केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेसने पहिला क्रमांक पटकावलाय। स्वच्छतेत एकूण 3 प्रीमियम गाड्यांनी टॉप 10 मध्ये क्रमांक प्राप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे। शिमल्यातील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे। शिमल्याच्या जखू भागातील ही दृश्य आहेत। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ही जोरदार बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे। हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये पुन्हा एकदा तुफान बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत। तर कुलूमध्ये सुद्धा तुफान बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीमुळे शिमला मनाली महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे। काश्मीरच्या अनंतनागमध्ये ही जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। नजर टाकावी तिथं फक्त बर्फाची पांढरी चादर दिसत असून नागरिकांना मात्र या सगळ्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। उत्तराखंडमधील मुनस्यारीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। सर्वत्र बर्फाची दाट चादर पसरली आहे। बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं। जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये बर्फवृष्टी झाली आहे। राजौरीमधील मुघल मार्गावर बर्फ साठल्यानं वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते आहे। त्यामुळे रस्त्यावरील बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू आहे। हिमाचल प्रदेशच्या लाहौल या स्पितीमध्येही तुफान बर्फवृष्टी झाली आहे। या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र केदारनाथमध्ये ही बर्फवृष्टी झाली आहे। देवभूमीमध्ये पडलेल्या बर्फवृष्टीमुळे निसर्गाचा नजारा पाहायला मिळतोय। भारत आणि पाकिस्तान दरम्यान पूंछ इथून 2005 साली बस सेवा सुरू करण्यात आली होती। या बस सेवेचा लाभ 19,611 प्रवाशांनी आतापर्यंत घेतलाय। उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। वाराणसी इथं 3 दिवस प्रदीर्घ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे।